अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने वनक्षेत्रामध्ये आणि अकोले व संगमनेर तालुक्यामध्ये पावसाचा आणि सुसाट वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे प्राप्त झालेल्या अलर्टनुसार आम्ही वनक्षेत्रातील गड, किल्ले, धबधबे व पर्यटन क्षेत्रे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर आणि दरडी कोसळण्याचा धोका वाढल्यामुळे अशा ठिकाणाची जी पर्यटन क्षेत्रे आहेत हे पुढील काही दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा जो निर्णय आहे हा तात्पुरता आहे आणि हा अलर्ट संपल्यानंतर आम्ही ही जी पर्यटन क्षेत्रे आहे ही चालू करणार आहोत. या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा पावसाचा मोठ्या प्रमाणात जोर वाढल्याने काही ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्या अनुषंगाने सुद्धा या ठिकाणी मोठमोठे गड आणि किल्ले आणि उंच डोंगर असल्यामुळे अशा ठिकाणी सुद्धा दरडी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण ही पर्यटन स्थळे आजपासून बंद केलेली आहेत. यामध्ये प्रामुख्याने कळसुबाई, हरिश्चंद्रगड, पट्टा किल्ला व इतर जी महत्वाची जी उंच ठिकाणची पर्यटन स्थळे आहेत आणि ज्या ठिकाणी पाऊस जास्त आहे अशी पर्यटन स्थळे जी की वनक्षेत्रामध्ये येतात ती आपण बंद केलेली आहेत. साधारणतः ह्या पावसाचा जो अलर्ट आहे हा संपेपर्यंत आपण ही पर्यटन स्थळे बंद केलेली आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने वनक्षेत्रामध्ये आणि अकोले व संगमनेर तालुक्यामध्ये पावसाचा आणि सुसाट वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे प्राप्त झालेल्या अलर्टनुसार आम्ही वनक्षेत्रातील गड, किल्ले, धबधबे व पर्यटन क्षेत्रे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर आणि दरडी कोसळण्याचा धोका वाढल्यामुळे अशा ठिकाणाची जी पर्यटन क्षेत्रे आहेत हे पुढील काही दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा जो निर्णय आहे हा तात्पुरता आहे आणि हा अलर्ट संपल्यानंतर आम्ही ही जी पर्यटन क्षेत्रे आहे ही चालू करणार आहोत. या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा पावसाचा मोठ्या प्रमाणात जोर वाढल्याने काही ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्या अनुषंगाने सुद्धा या ठिकाणी मोठमोठे गड आणि किल्ले आणि उंच डोंगर असल्यामुळे अशा ठिकाणी सुद्धा दरडी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण ही पर्यटन स्थळे आजपासून बंद केलेली आहेत. यामध्ये प्रामुख्याने कळसुबाई, हरिश्चंद्रगड, पट्टा किल्ला व इतर जी महत्वाची जी उंच ठिकाणची पर्यटन स्थळे आहेत आणि ज्या ठिकाणी पाऊस जास्त आहे अशी पर्यटन स्थळे जी की वनक्षेत्रामध्ये येतात ती आपण बंद केलेली आहेत. साधारणतः ह्या पावसाचा जो अलर्ट आहे हा संपेपर्यंत आपण ही पर्यटन स्थळे बंद केलेली आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.